नमस्कार मंडळी, मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 साली महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला। टिळकांचे लहानपणाचे नाव केशव असे होते। केशव ही टिळक घराण्याची कुलदेवता होती, म्हणून त्यांचे नाव केशव असे ठेवण्यात आले। त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते। लहानपणापासूनच देशप्रेमाची भावना त्यांच्यामध्ये भरलेली होती। टिळकांचे प्राथमिक शिक्षण मराठीतूनच झाले। प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना पुण्याला पाठवण्यात आले। पुण्यामधील डेक्कन कॉलेजमधून त्यांनी बॅचलर्सची पदवी मिळवली। टिळक लहानपणापासून बुद्धिमान होते, त्यांची स्मरणशक्ती चांगली होती। टिळक लहान असतानाच त्यांच्या आई वारल्या आणि 16 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला। गणित व संस्कृत हे टिळकांचे आवडते विषय होते। डेक्कन कॉलेजमध्ये असताना टिळकांची मैत्री गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी झाली। या मैत्रीच्या मदतीने त्यांनी सामाजिक क्षेत्रातही काम केले। 1980 साली त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर व गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि टिळकांचे सामाजिक जीवन एक शिक्षण आणि शिक्षण संस्थेचे संस्थापक अशा पद्धतीने सुरुवात झाली। 1895 साली त्यांनी फर्ग्युसन कॉलेज सुरू केले आणि यात ते कोणताही पगार न घेता काम करू लागले। देश व समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली। या 2 वृत्तपत्रांच्या माध्यमातून ते इंग्रज सरकारवर टीका करू लागले। राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती सुरू केली। 1896 साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता। टिळकांनी सर्व शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले, त्यांच्या हक्काबद्दल त्यांना जागरूक केले आणि केसरी वर्तमानपत्राद्वारे सरकारला शेतकऱ्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली। 1857 साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात टिळकांची भूमिका महत्त्वाची ठरली। त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध बंड पुकारले आणि आपल्या वृत्तपत्रातून इंग्रजांवरती टीका करणे सुरूच ठेवले। टिळकांच्या सिंहगर्जनेने संपूर्ण इंग्रज सरकार हादरून जात। टिळकांनी संपूर्ण स्वराज्य घेण्याचा निर्धार केला होता। त्यांच्या नेतृत्वाच्या अनोख्या शैलीमुळे जन्मांसाद ते लोकप्रिय झाले। इंग्रजांमध्ये तर त्यांची भीतीच पसरली होती। त्यांना ब्रिटिश सरकारने भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधले। ते एक दूरदर्शी नेते होते, ज्यांनी माध्यमे व संप्रेषणाची क्षमता समजून घेतली आणि त्याचा उपयोग भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध समर्थन गोळा करण्यासाठी केला। टिळकांनी केसरीमध्ये अनेक अग्रलेख लिहिले। या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, उजाडेल पण सूर्य कुठे आहे, अशा अग्रलेखातून टिळक सरकारवर तुटून पडत। टिळक जहालवादी होते। स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रक्त सांडावेच लागेल, नाहीतर त्या स्वातंत्र्याची किंमत राहणार नाही असे ते मानत। कितीही संकटे आली आणि आभाळ जरी कोसळले तरी मी त्याच्यावर पाय ठेवून उभा राहीन असे ते म्हणत आणि अशाच आत्मविश्वासाने त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले। चाफेकर बंधूंसारख्या कित्येक युवकांना स्वराज्यासाठी क्रांती करण्यास प्रेरित केले। त्यामुळे इंग्रजांनी टिळकांना कारावासाची शिक्षा ठोठावली। मंडालेच्या तुरुंगात 6 वर्षाची शिक्षा भोगत असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला। अशा पद्धतीने इंग्रजांशी लढत असताना 1920 साली दीर्घ आजाराने टिळकांचे निधन झाले। पंडित नेहरू व महात्मा गांधी यांना ही बातमी कळताच नेहरूंनी भारतातील एक तेजस्वी सूर्याचा अस्त झाला असे उद्गार काढले। त्यांच्या मृत्यूने दुःखी होऊन गांधीजींनी त्यांना आधुनिक भारताचा निर्माता अशी उपाधी दिली। टिळकांच्या अंत्ययात्रेसाठी 2 लाखापेक्षा जास्त लोक उपस्थित होते। भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणाऱ्या या महान नेत्याला असंतोषाचे जनक मानले जाते। असे थोर व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभले याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा। अशा या महान क्रांतिकारकाला आमचा प्रणाम आणि त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।